मित्रांनो नमस्ते, जय हिंद. आणि मी आता आहे बुमलामधल्या बुमला कॅफे, जो 15,000 फुटांवरती आहे समुद्रसपाटीपासून. वॉरियर कॅफे आहे आणि काय यार वातावरण आहे इकडं बघा. इथं कॅफेमध्ये वेगवेगळे तुम्हाला मोमोज, चाऊमिन, मॅगी, थुपका ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळतात. आणि आय लव्ह इंडियन आर्मीचा इथं एक मस्त छान असा फोटो स्टॉप आहे. मित्रांनो या एरियाचं विशेष सांगतो. 1962ला जे इंडिया चायना वॉर झालं होतं, त्या वॉरमध्ये अनफॉर्च्युनेटली आपल्या देशाला डिफीट बघावी लागली होती, हार पाहावी लागली होती. पण त्याच्यासाठीची कारणं अनेक आहेत. त्याच्यासाठीची काही तत्कालीन भौगोलिक कारणं असतील किंवा तत्कालीन सरकारचे निर्णय असतील. पण इथल्या एरियामध्ये इतकी ही जी युद्धभूमी आहे अतिशय खडतर अशी, इथं अनेक ठिकाणी बंकर्स आहेत, छुपे बंकर आहेत, जिथून आपली आर्मीने लढा दिला प्राणपणाने. खूप जास्त प्रमाणात नुकसान झालं होतं. पण त्या सगळ्या गोष्टी आपण मागे सारून आज इथं पाय रोवून आपली सेना उभी आहे. हा एरिया आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की इथून चायना फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि चायनाचा पहिल्यापासून अरुणाचलवरती क्लेम आहे. इथल्या लोकांची जी फेसकट किंवा जे काय म्हणतो आपण त्याला, मंगोलियन ब्रीड हा जो आहे, नाक छोटे असतात, डोळे मोठे असतात. तर या लोकांना इंडियन लोक समजत नाहीत. आपली रेस्ट ऑफ द मेनलँडवरची जी लोकं आहेत त्यांना चायनीज म्हणतात. त्याच्यामुळं या लोकांमध्ये पण पूर्वी एक भावना होती की आपण बाबा इंडियन नाही आहे, आपण चायनीज आहे का काय. आणि चायना इथं या लोकांना खूप एक लालच दाखवायचं की आम्ही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देतो, रस्ते बनवतो, तुम्ही चायनामध्ये विलीन व्हा. अशा प्रकारे त्यांना एंटाइसमेंट ते करत होते. पण आपली सगळी लोकं ही भारताच्या बाजूनी उभी राहिली आणि म्हणून हा भाग आजही आपल्यासोबत आहे. सो कुठेही तुम्हाला आपल्या भारतात कमी नाकाचा ह्याचा किंवा छोट्या उंचीचा, छोट्या डोळ्यांचा माणूस दिसला तर त्याला चायनीज समजू नका. तो आपलाच भारतीय अरुणाचलचा बांधव असेल. जय हिंद.